चला तर आज बनवूया झटपट अशी सुकी वांग्याची भाजी। तर सर्वात आधी मी कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये जिरे, मोहरी आणि कांदा टाकून फ्राय करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घातलेली आहे। त्याच्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये मी लाल मिरची, एव्हरेस्टचा मसाला आणि घरचा बनवलेला मसाला घालून असं फ्राय करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी याच्यामध्ये एक पूर्ण टमाटर घालून त्याला मिक्स करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटी असं पाणी घालून सगळं त्याला मिक्स करून असं 5 मिनिटं झाकण लावून असं ठेवलेलं आहे, जेणेकरून त्याला मस्त असं तेल सुटेल। आपल्या भाजीला जेवढं असं वाफेवर हळू याच्यात ठेवलं की तेवढी भाजी अशी चविष्ट होते। हे बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे भाजीला। तर याच्यामध्ये आपण कापलेले वांगे आणि बटाटे धुवून मस्त घालून घ्यायचे आहेत। याच्यानंतर याला मिक्स करायचं आहे। मिक्स करून आपल्या चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे। परत त्यांना मिक्स करायचं आहे। आपल्याला हवं तेवढं पाणी याच्यामध्ये मिक्स करून एकदा परत यांना एकजीव करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे। 10 ते 15 मिनिटं कमी आचेवर याला ठेवायचं आहे। त्याच्यानंतर बघा मस्त असं आपल्या भाजीला असं तेल सुटलेलं आहे। जर आपल्याला याच्यामध्ये अजून जर पाणी हवं असेल तर आपण याच्यात अजून पाणी टाकून मस्त असं भाजी तयार करू शकतो आहे। थँक यू.